नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, की अल्टिट्यूड कशाला म्हणतात, मीडियन कशाला म्हणतात. आज आपल्याला त्याच्यावरच आधारित आपली जी प्रॅक्टिस सेट 4.1 आहे, ती काय करायची कंप्लीट करायची. तर बघा, आपण कशा पद्धतीने या प्रॅक्टिस सेटला सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. इन ट्रायंगल LMN आपल्याला डायग्राम दिलेली आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल LMN is an altitude is a median, write the names of appropriate segment. तर या ठिकाणी बघा आपल्याला डायग्राम वरून याच्यामध्ये अल्टिट्यूड कोणती आहे आणि मीडियन कोणती आहे हे आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचे. तर या ठिकाणी बघा आपण अल्टिट्यूड कशाला म्हणतो की बा व्हर्टेक्स मधून एक सेगमेंट निघते आणि त्याच्या अपोजिट साईडवर काय असते, एक परपेंडिक्युलर असते. म्हणून या ठिकाणी बघा ही जी सेगमेंट LX आहे, जी काय आहे परपेंडिक्युलर होत आहे त्याच्या अपोजिट साईडला. या ठिकाणी आपली LX सेगमेंट LX काय झालेली आहे, अल्टिट्यूड झालेली आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण लिहू शकतो सेगमेंट LX. त्याच्यानंतर बघा सेगमेंट LY या ठिकाणी बघा काय झालेली आहे, मीडियन. सेगमेंट LY या ठिकाणी काय झालेली आहे, मीडियन. तर मीडियनचं काम काय असते की त्या सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट करणे. तर या ठिकाणी दोन इक्वल पार्ट कोणते होणार, सेगमेंट MY इक्वल्स टू सेगमेंट YN. तर या ठिकाणी LY काय होणार, मीडियन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, ड्रॉ अन ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR, ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड्स, नेम द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ॲज O. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय, एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल काय करायचंय त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, अल्टिट्यूड काढायचे आहेत आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला कशाने दाखवायचंय, O न दाखवायचे. तर बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करणार. तर या ठिकाणी बघा आपण एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR या ठिकाणी काय केलेलं आहे, ड्रॉन केलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अल्टिट्यूड ड्रॉन करायचं. तर आपण बघा या सेट स्क्वेअर 60 डिग्रीच्या मदतीनं आपण काय करणार आहे, बघा या ठिकाणी अल्टिट्यूड ड्रॉन करणार आहे. सुरुवातीला बघा हा जो P व्हर्टेक्स आहे, या व्हर्टेक्स मधून बघा आपण काय करणार आहे, त्याच्या अपोजिट साईडवर एक परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन करणार आहे. तर बघा सेट स्क्वेअर आपल्याला या पद्धतीने ठेवायची आहे की बघा ही जी लाईन आहे, ही जी सेगमेंट QR आहे, ही सेट स्क्वेअरच्या या बेस सोबत काय झाली पाहिजे, मॅच झाली पाहिजेत. आणि त्याच्यानंतर बघा ही जी साईड आहे, ही जी साईड आहे ही व्हर्टेक्स P मधून गेली पाहिजेत. जेणेकरून या ठिकाणी बघा जर आपण ही लाईन ड्रॉ केली तर या बेसला काय असली पाहिजे, ती परपेंडिक्युलर असली पाहिजेत. आणि या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण सेगमेंट काढली, बघा या ठिकाणी व्हर्टेक्स P मधून काय काढली, का आपण परपेंडिक्युलर सेगमेंट काढलेली. त्याच्यानंतर बघा ज्या पद्धतीने आपण P मधून काय काढली, एक परपेंडिक्युलर सेगमेंट काढली, त्याच पद्धतीने बघा आपल्याला Q मधून देखील काय काढायचे, परपेंडिक्युलर सेगमेंट काढायची. तर बघा ही याच्या बेसला मॅच झाली पाहिजे आणि व्हर्टेक्स Qला देखील काय झाली पाहिजेत, मॅच झाली पाहिजे. तर या ठिकाणी बघा या सेगमेंटला मॅच होत आहे. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी याला नाव देऊ आपण S, याला नाव देऊ T. तर या ठिकाणी बघा आपण व्हर्टेक्स P मधून काढली एक अल्टिट्यूड, ज्याला नाव दिलं आपण बघा PS. त्याच्यानंतर Q मधून एक काय काढली आपण, अल्टिट्यूड. त्या ठिकाणी आपण नाव दिलं बघा काय, आपली अल्टिट्यूड QT. आता नेक्स्ट जी राहिली आपली अल्टिट्यूड, ती राहिली बघा R मधून आपल्याला काय करायची, ड्रॉन करायची. तर या ठिकाणी बघा या पद्धतीने आपण सेट स्क्वेअर अरेंज करत आहे की या लाईन सोबत आपला बेस मॅच झाला पाहिजे आणि व्हर्टेक्स मधून पण काय गेली पाहिजे, आपली एक परपेंडिक्युलर लाईन गेली पाहिजे. तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, मॅच करायचे. तर या ठिकाणी बघा हे जे पॉइंट ऑफ कॉन्करन्स तिन्ही ज्या अल्टिट्यूड एका जागेवर मिळाल्यात, याला आपण काय नाव देणार, O नाव देणार. याला नाव काय देणार आपण, O नाव देणार. तर या ठिकाणी बघा आपण 3 अल्टिट्यूड काढल्या, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR दिला होता, ज्याच्यामध्ये बघा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला कुठं मिळालं, इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला काय करायचे, अल्टिट्यूड ड्रॉन करायच्या आहेत. नेक्स्ट यानंतर बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय गिवन आहे.
तर आपल्याला बघा काय करायला सांगितलं, ड्रॉ ॲन ऑब्टूस अँगल ट्रायंगल एस-टी-व्ही, ड्रॉ इट्स मीडियन अँड शो द सेंट्रोइड. तर या क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला काय करायला सांगितलं, एक ऑब्टूस अँगल ट्रायंगल ड्रॉन करायला सांगितलं आणि त्याच्या आपल्याला काय करायला सांगितल्यात, मीडियन काढायला सांगितल्यात आणि त्याचं सेंट्रोइड आपल्याला काय करायला सांगितलं, शो करायला सांगितले. तर बघा या ठिकाणी आपण एस-टी-व्ही हा ऑब्टूस अँगल ट्रायंगल काढणार आहे. तर या ठिकाणी बघा आपण एस-टी-व्ही ऑब्टूस अँगल ड्रॉ केलेला आहे, ज्याच्यामध्ये बघा आपला एस जो अँगल आहे हा काय आहे, ग्रेटर दॅन 90 डिग्री. म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं, मीडियन ड्रॉ करायचे. तर बघा आपल्याला काय करायचं, तर आपल्याला यूज करायचं या ठिकाणी बघा कंपासचा. तर आपल्याला बघा सुरुवातीला आपण काय करणार, एस-टीचा मिड पॉईंट काय करणार, फाइंड करणार. तर तो फाइंड करायचा असेल तर आपल्याला त्याच्यावर काय करावं लागेल, परपेंडिक्युलर बायसेक्टर काय करावं लागेल, ड्रॉन करावं लागेल. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय, एस-टीच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय आणि आपल्याला बघा टीवर आपण काय केलेलं आहे, या कंपासचं काय ठेवलेलं आहे, टोक ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला वरती एक आर्क ओढायची आणि त्याच्यानंतर एक खाली ओढायची. त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स आहे कंपासमधलं सेम ठेवायचं, याच्यामध्ये बदल करायचा नाही. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचंय, हा टोक एस पॉईंटवर काय करायचंय, ठेवायचं आहे. त्याच्यानंतर परत काय करायचंय, आर्क आपल्याला काय करायचे, ड्रॉन करायचे. तर या ठिकाणी बघा ह्या ज्या आर्कचं आपल्याला इंटरसेक्शन मिळालं, याला काय करायचं बघा, याच्यामधून आपल्याला एक सेगमेंट काय करायची, ड्रॉ करायची. तर बघा हा आपण काय केलेलं आहे, मिड पॉईंट काय केलेला आहे, फाइंड केलेला आहे. एस टीचा मिड पॉईंट या ठिकाणी आपण बघा दाखवू यू नावानं. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचंय, अपोजिट वर्टेक्स आणि मिड पॉईंट काय करायचंय, जॉईन करून घ्यायचंय. म्हणून या ठिकाणी बघा आपण काय केलेलं आहे, फर्स्ट जी मीडियन आपली UV ही काय केलेली आहे, ड्रॉन केलेली आहे. आणि याच पद्धतीनं जसं आपण एस टीवर परपेंडिक्युलर बायसेक्टर करून काय केलं, मिड पॉईंट फाइंड केला, त्याच पद्धतीनं राहिलेल्या दोन साईडचा वर काय करायचं, आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काय करायचं, ड्रॉ करायचं आणि त्याचे मिड पॉईंट काय करायचे, फाइंड करायचे. यानंतर बघा आपण काय करणार, VT वर काय करणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर या ठिकाणी बघा या सेगमेंटच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणार, एक आर्क वरती आणि एक आर्क काय करणार, खाली मारणार. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट डिस्टन्स सेम सेगमेंटच्या दुसऱ्या पॉइंटला आपण काय करणार, कंपोज ठेवणार. त्याच्यानंतर काय करणार, लाईन ड्रॉ करणार. त्याच्यानंतर बघा त्यांच्या आर्कचं इंटरसेक्शन याच्यामधून काय करणार, बघा आपण लाईन ड्रॉ करणार. हे बघा मिळालं आपल्याला मिड पॉइंट. याला नाव बघा या ठिकाणी आपण देणार W. त्याच्यानंतर बघा SW आपण काय करणार, या ठिकाणी जॉईन करून घेणार. तर या ठिकाणी आपल्याला सेकंड मीडियन देखील काय करायला मिळाली आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्या राहिलेली साईड कोणती बघा, या ठिकाणी SV. तर या ठिकाणी बघा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. त्याच्यानंतर या साईडनं एक आर्क, इकडच्या साईडनं देखील एक आर्क काढायची. त्याच्यानंतर डिस्टन्स सेम. ते या ठिकाणी बघा आपले आर्क इंटरसेक्ट होत नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, ही आर्क अशा पद्धतीने ड्रॉ करावं लागेल, जेणेकरून आपली आर्क काय झाली पाहिजेत, या आर्कला इंटरसेक्ट झाली पाहिजेत. त्याच्यानंतर बघा हा झाला या सेगमेंटचा बघा या ठिकाणी मिड पॉइंट. हा झाला मिड पॉइंट. त्याच्यानंतर बघा याला नाव द्या यक्स आणि अपोजिट वर्टेक्स मधून काय करा, एक सेगमेंट काय करा, त्या मिड पॉइंटला जॉईंट करून ठेवा. तर बघा हे मिळालं आपल्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स, जे आपण या ठिकाणी G न दाखवणार. तर या ठिकाणी बघा आपण काय केलं, ऑब्टूस अँगल ट्रायंगल ड्रॉन केला.
त्याच्यानंतर बघा आपण काय केलं, तीनही साइडचे काय केलेत मिड पॉइंट फाइंड केले. कशाचा यूज करून? कंपासचा यूज करून. काय केलं, प्रत्येक साइडवर आपण काय काढलं, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलं, ज्याच्यामुळं आपल्याला काय मिळालं, मिड पॉइंट मिळाला. आणि आपण काय केलं, ते मिड पॉइंट त्याच्या अपोजिट व्हर्टेक्सला काय केलं, जोडून घेतलं आणि तिथून काय काढली, एक आपण सेगमेंट काढली. तर अशा पद्धतीने आपल्याला काय काढता येते, मीडियन काढता येते. नेक्स्ट यानंतर आपल्याला बघायचं आपला क्वेश्चन नंबर 4, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, ड्रॉ अन ऑप्टूस अँगल ट्रँगल LMN, ड्रॉ इट्स अल्टिट्यूड अँड डिनोट्स द ऑर्थो सेंटर बाय O. तर या ठिकाणी काय करणार आपण, सुरुवातीला एक ऑप्टूस अँगल ट्रँगल काय करणार, या ठिकाणी आपण ड्रॉ करणार. तर या ठिकाणी बघा ट्रँगल आपल्याला काढायचं आहे, ऑप्टूस अँगल ट्रँगल, ज्याच्यामध्ये बघा आपला एक अँगल काय असणार, ग्रेटर दॅन 90. तर या ठिकाणी बघा आपला एन एम एन. तर या ठिकाणी बघा जर आपण प्रोटेक्टरचा यूज करून जरी अँगल काढला असता तरी चालला असता. तर या ठिकाणी बघा आपण ही लाईन काय करायची, याच्यासोबत मॅच करायची, या लाईन सोबत आपल्या प्रोटेक्टरच्या. तर या ठिकाणी बघा हा अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे, म्हणून हा जो ट्रँगल बनत आहे हा बनत आहे ऑप्टूस अँगल ट्रँगल. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं, याच्यावर मीडियन काढायचं. सुरुवातीला बघा आपण काय करणार, आपण यम मधून काय करणार, एक अल्टिट्यूड ड्रॉन करणार, ज्याच्यामध्ये बघा आपण काय करत आहे, तर हा जो बेस आहे, हा जो बेस आहे हा या सेट स्क्वेअर सोबत मॅच करत आहे. आणि या वर्टेक्स मधून बघा या ठिकाणी काय करत आहे, आपण एक परपेंडिक्युलर सेगमेंट काय करत आहे, ड्रॉन करत आहे. तर या ठिकाणी बघा आपण वर्टेक्स यम मधून काय काढली, एक परपेंडिक्युलर सेगमेंट काढली, ज्याला आपण बघा या ठिकाणी नाव दिलं. तर ही झाली आपली फर्स्ट अल्टिट्यूड, जी कुठून निघली बघा, यम मधून निघाली. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं, ज्या पद्धतीने आपण यम मधून एक काय काढली, परपेंडिक्युलर सेगमेंट काढली, त्याच पद्धतीने बघा आपल्याला यल मधून काढायची. तर या ठिकाणी बघा जर आपण बघत असाल, जर अपोजिट साइड आणि या वर्टेक्सला जर आपण मॅच करत असाल, तर या ठिकाणी बघा परपेंडिक्युलर जी सेगमेंट आहे ती या साइडच्या काय निघत आहे, बाहेर निघत आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, ही जी साइड आहे ही काय करणार, एक्सटेंड करणार. ही साइड काय करणार, आपण एक्सटेंड करणार. त्याच्यानंतर बघा काय करणार, या ठिकाणी या साइडला हा सेट स्क्वेअर मॅच होत आहे. आणि आता आपण काय करणार बघा, या ठिकाणी एक परपेंडिक्युलर सेगमेंट काय करणार, याच्यातून ड्रॉ करणार. तर या ठिकाणी बघा ही झाली परपेंडिक्युलर सेगमेंट. तर या ठिकाणी बघा आपण याला नाव देऊ टी. त्याच्यानंतर बघा ही जी अल्टिट्यूड आहे आपण काय करू, थोडीशी एक्सटेंड करू. त्याच्यानंतर बघा ही देखील अल्टिट्यूड आपण काय करू, थोडी एक्सटेंड करू. त्याच्यानंतर बघा ज्या पद्धतीनं आपण व्हर्टेक्स यम मधून एक परपेंडिक्युलर सेगमेंट काढली, ज्या पद्धतीनं व्हर्टेक्स यल मधून एक परपेंडिक्युलर सेगमेंट काढली, त्याच पद्धतीनं बघा आपल्याला व्हर्टेक्स यन मधून काय करायची, एक परपेंडिक्युलर सेगमेंट काढायची आहे. तर या ठिकाणी बघा आपण जर प्रयत्न केला तर या ठिकाणी बघा याला मॅच होत नाहीये. तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, ही साइड एलियन साइड काय करावं लागेल, एक्सटेंड करावी लागेल. तर बघा आता ही साइड आपल्याला काय करायची, बेस सोबत मॅच करायची. त्याच्यानंतर बघा आपल्याला व्हर्टेक्स देखील काय करायचे, त्या लाईन सोबत मॅच करायचं. तर बघा या ठिकाणी, तर या ठिकाणी बघा आपले लाईन सोबत या लाईन सोबत देखील काय झालेलं आहे, मॅच झालेलं आहे. आणि व्हर्टेक्स सोबत सुद्धा काय झालेलं आहे, मॅच झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, एक स्ट्रेट लाईन काय करायची, ड्रॉन करायची. आणि त्याच्यानंतर बघा ही झाली आपण या ठिकाणी काय काढली, अल्टिट्यूड. त्याच्यानंतर काय करायचं बघा, ही अल्टिट्यूड काय करायची, आपल्याला एक्सटेंड करायची. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळालं, त्याचं पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर या ठिकाणी नाव देऊ आपण बघा पी. तर या ठिकाणी बघा तिन्ही ज्या अल्टिट्यूड एका जागेवर मिळाल्या त्या ट्रँगलच्या कुठं मिळाल्या, आपल्याला एक्सटेरियर मध्ये मिळाल्या. म्हणून या ठिकाणी बघा ज्या पण वेळेस आपण अप टू अँगल ट्रँगल ड्रॉन करणार, तर त्याचं जे आपल्याला अल्टिट्यूडचं पॉइंट ऑफ कॉन्करन्स मिळणार ते कुठं मिळणार, एक्सटेरियर ऑफ अ ट्रँगल.
तर या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, अल्टिट्यूड ड्रॉन कराव्या लागतील. यानंतर बघू आपला क्वेश्चन नंबर 5, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायला सांगितलं, की एक राईट अँगल ट्रायंगल काय करायला सांगितलं, ड्रॉन करायला सांगितलं. ज्याच्यामध्ये बघा ट्रायंगलचं नाव देखील आपल्याला दिलेलं आहे XYZ. तर आपल्याला त्याच्यामध्ये बघा काय करायचं, मीडियन काढायचं आणि त्या मीडियनच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला नाव काय द्यायचं, G द्यायचं. तर या ठिकाणी बघा आपण सुरुवातीला काय केलं, या ट्रायंगलमध्ये XY एक बेस काढला, ज्याच्यामध्ये बघा X अँगल काय केला आपण 90 डिग्रीचा केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रोटेक्टरचा यूज करून एक अँगल काय करायचं आहे, 90 डिग्रीचा काढायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपण अँगल X कितीचा काढला, 90 डिग्रीचा काढलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यावर काय काढायचे आहेत, मीडियन. तर सुरुवातीला बघा आपण काय करणार, या XY वर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार. तर याच्यामध्ये बघा आपण काय करणार, याचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊ काय करणार, एक वरच्या साईडने एक आर्क मारणार, एक खालच्या साईडने एक आर्क मारणार. त्याच्यानंतर बघा या कंपासमधलं अंतर जशाच्या तसं ठेवता X वर काय करायचं, आपल्याला टोक ठेवायचं. त्याच्यानंतर परत काय करायचं, आर्क मारायचे, एक वरती आणि एक खालती. त्याच्यानंतर बघा हे जे आर्कचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, याच्यामधून काय करायचं, आपल्याला एक सेगमेंट ड्रॉन करायची. तर हा आपल्याला मिळाला मिड पॉईंट या सेगमेंट XY चा. तर याला नाव देऊ बघा या ठिकाणी आपण P. तर त्याच्यानंतर बघा ZP काय करायचं, आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. तर या ठिकाणी बघा आपण फर्स्ट मीडियन काढलेले आहे XY सेगमेंटवर, जी आपल्याला मिळालेले मीडियन ZP. याच पद्धतीने बघा आपण XZ वर काढून घेऊ. याच्या बघा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलेलं आहे. एक इकडच्या साईडने आर्क मारायची, नंतर एक इकडच्या साईडने काय करायची, आर्क मारून घ्यायची. त्याच्यानंतर बघा अंतर सेम ठेवलं, फक्त जे कंपोजचं जे टोक आहे ते फक्त कुठं ठेवलं आपण, Z वर, आणि परत काय केलेलं, एक आर्क मारलेले. त्याच्यानंतर बघा काय करायचं, आपल्याला हे जे इंटरसेक्शन मिळालं आर्कचं, हे काय करायचं बघा या ठिकाणी जॉईंट करून घ्यायचंय. त्याच्यानंतर बघा आपल्याला सिमिलरली सेगमेंट YZ वर पण काय काढायचंय, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचंय. तर या ठिकाणी बघा याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलं, एक आर्क वरती मारली आणि एक आर्क खालती मारली. डिस्टन्स सेम ठेवलं, परत इकडच्या साईडने एक आर्क, इकडच्या साईडने एक आर्क. त्याच्यानंतर हे पॉइंट ऑफ आपल्याला काय करायचे, जोडून घ्यायचे आणि व्यवस्थित मॅच करूनच काय करायचे, सेगमेंट ड्रॉन करायचे. तर या ठिकाणी बघा आपल्याला जे पॉइंट ऑफ कॉन्करन्स याचं जे मिळालं आहे ते कुठं मिळालेलं बघा, आपल्याला हायपोटेनसवर मिळालेलं आहे. कुठं मिळालेलं आपल्याला, हायपोटेनसवर मिळाले. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येते, कोणताही ट्रायंगल असेल, राईट असेल, ॲक्यूट असेल, ऑब्टूस असेल, तर आपल्याला मीडियन काढताना याच प्रोसेसला काय करायचंय, फॉलो करायचं आहे. नेक्स्ट यानंतर आपल्याला बघायचं आपलं क्वेश्चन नंबर 6, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, ड्रॉ अँड आयसोस्केलस ट्रायंगल्स, ड्रॉ ऑल ऑफ इट्स मीडियन अँड अल्टिट्यूड. तर आपल्याला काय करायला सांगितलं, की आयसोस्केलस ट्रायंगल काय करायला सांगितलंय, ड्रॉ करायला सांगितलंय. आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय ड्रॉ करायला सांगितलं, मीडियन आणि त्याच्या अल्टिट्यूड. त्याच्यानंतर बघा काय विचारलं आपल्याला, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर आपल्याला काय विचारलेले, तर आपल्याला त्यांच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे अल्टिट्यूडचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आणि जो आपला मीडियनचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे, याच्यामध्ये काय पद्धतीनं आपल्याला ऑब्झर्वेशन कळते ते आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला काय करणार, एक आयसोस्केलस ट्रायंगल काय करणार या ठिकाणी ड्रॉ करणार. तर या ठिकाणी बघा आपण काय करणार, त्या आयसोस्केलस ट्रायंगलचा एक काय काढणार, बेस काढणार आणि याचं जे मेजर आहे आपण काय करणार, आपल्याला जे वाटते ते आपण काय करणार, ठेवणार. तर या ठिकाणी बघा XY आपण काय काढला, बेस काढला. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचंय, आपल्याला काहीतरी ठराविक अंतर घ्यायचंय, ठराविक अंतर घ्यायचंय आपल्या याच्यात, जेणेकरून आपल्याला काय करायचंय, सेम डिस्टन्स ठेवतात. ज्या पद्धतीने आपण Y वर काय केलं, आपलं कंपोजचा टोक ठेवला आणि काय काढली, एक आर्क काढली, त्याच पद्धतीनं तेवढंच डिस्टन्स ठेवता आपल्याला आर्क काढायची आणि यावेळेस कंपोजचं जे आपलं टोक असणार आहे ते कुठं असणार आहे, X वर असणार आहे. आणि त्याच्यानंतर हे जे पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे आर्कचं, हे एकदा X सोबत आपल्याला काय करायचं, जॉईन करून घ्यायचे आणि एकदा आपल्याला Y सोबत काय करायचंय, जॉईन करून घ्यायचंय.
तर या ठिकाणी आपला हा जो रिक्वायर्ड ट्रायंगल झाला XYZ हा झाला आयसोस्केल ट्रायंगल. तर या ठिकाणी बघा आपण सुरुवातीला मीडियन काढणार आहे. तर या ठिकाणी बघा आपण सुरुवातीला मीडियन काढणार XY वर. तर या ठिकाणी काय करायचं बघा आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि काय करायचं बघा या ठिकाणी एक आर्क ओढायची आपल्याला. त्याच्यानंतर एक आर्क सिमिलरली खाली ओढायची. त्याच्यानंतर कंपोजमध्ये अंतर तेवढंच ठेवायचं, मात्र यावेळेस जे कंपोजचं जे टोक आहे ते आपल्याला X वर ठेवायचे आणि आपल्याला काय करायचे आर्क काढायचे आणि हे जे पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे बघा या ठिकाणी, या ठिकाणी तर या ठिकाणी बघा आपल्याला हा मिड पॉइंट मिळतो. या ठिकाणी अशाच पद्धतीने आपल्याला काय काढता येते सेगमेंट काढता येते. जर आपण अशा जर लाईन काढल्या तर जी आपली डायग्राम निघाली याच्यामध्ये बघा आपल्याला कळणार नाही. म्हणून या ठिकाणी मी काय करणार मिड पॉइंटच आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे. हा झाला याचा मिड पॉइंट जो आपण बघा या ठिकाणी दाखवू आपण टीनं. याच पद्धतीने सेगमेंट ड्रॉ होणार. तर आपण काय करणार ही सेगमेंट काय करणार झेडला जोडून घेणार. त्याच्यानंतर बघा ही मिळाली आपल्याला बघा मीडियन. याच पद्धतीने आपल्याला काय करता येते बाकीच्या मीडियन काढता येतात. ज्या पद्धतीनं आपण XY वर मीडियन काढली ZT त्याच पद्धतीने बघा YZ वर आपण काढणार आहोत. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं बघा या ठिकाणी आणि काय करायची आर्क मारायची. सिमिलरली या साईडनं देखील आर्क मारायची. अंतर तेवढंच ठेवायचं, मात्र यावेळेस कंपोजचं जे टोक असणार आहे ते कुठं असणार आहे झेडवर. एक आर्क वरती आणि एक आर्क बघा या ठिकाणी कुठं मारणार आपण खाली. त्याच्यानंतर बघा हे जे पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे आर्कचं हे जॉईन करायचं आहे. मात्र यावेळेस आपण लाईन न करता काय करणार फक्त याचा मिड पॉइंट फाइंड करणार आहे. जेणेकरून आपली जी डायग्राम येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त गोंधळ व्हायला नको म्हणून. त्याच्यानंतर बघा हा मिड पॉइंट ज्याला आपण नाव देऊ यू न ह्या जॉईन करायचा अपोजिट व्हर्टेक्सनं. तर या ठिकाणी बघा आपण सेकंड मीडियन काढलेली. त्याच पद्धतीने बघा या ठिकाणी आपली जी तिसरी साईड आहे XZ यावर देखील आपल्याला काय करायचं मीडियन ड्रॉ करायचे, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. त्याच्यानंतर बघा एक आर्क खालच्या साईडनं मारायची आणि एक आर्क या साईडला मारायची. त्याच्यानंतर डिस्टन्स तेवढंच. तर या ठिकाणी बघा आर्क मॅच नाही होत आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल ही आर्क एक्सटेंड करावं लागेल. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीनं काय करायला लागेल आपल्याला हे जे पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे सॉरी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे या आर्कचं हे काय करायला लागेल जॉईन. तर या ठिकाणी आपण जॉईन न करता काय करत आहे फक्त मिड पॉईंट फाइंड करत आहे. तर या ठिकाणी हा झाला याचा मिड पॉईंट. त्याच्यानंतर बघा ही सेगमेंट आपण जॉईन करून घेणार आहे आणि याला या ठिकाणी नाव देणार बघा व्ही. तर या ठिकाणी बघा तिन्ही ज्या मीडियन काढले त्यांचं जे पॉइंट ऑफ कॉन्करन्स मिळालं याला या ठिकाणी आपण नाव देणार जी. ज्या पद्धतीनं आपण काय काढल्यात मीडियन तर आपल्याला अशाच पद्धतीनं याच सेम डायग्राममध्ये काय करायचं अल्टिट्यूड ड्रॉन करायच्या आहेत. मात्र या ठिकाणी बघा आपण आता याचा वापर करणार आहे सेट स्क्वेअरचा यूज करून काय करणार आहे अल्टिट्यूड ड्रॉन करणार आहे. त्याच्यानंतर बघा काय करते तर सेट स्क्वेअर या पद्धतीने आपल्याला ठेवावी लागेल. जी ठेवल्याच्या नंतर बघा जी ठेवल्याच्या नंतर आपले मॅच करावं लागेल ही साईड बेसला XY साईड या सेट स्क्वेअरच्या बेसला काय करावं लागेल मॅच करावं लागेल. त्याच्यानंतर वर्टेक्स आणि आपल्याला काय करावं लागेल एक स्ट्रेट लाईन काय करावं लागेल ड्रॉन करावी लागेल. तर या ठिकाणी बघा जी ZT लाईन मिळाली ती परपेंडिक्युलर मिळालेली आहे XY वर. तर फर्स्ट अल्टिट्यूड आपण या ठिकाणी काय केलेली आहे ड्रॉन केलेली आहे. नेक्स्ट बघा आपल्याला ज्या पद्धतीने आपण झेड मधून एक काय काढले अल्टिट्यूड सिमिलरली बघा आपल्याला वाय मधून देखील काय करावं लागेल एक अल्टिट्यूड ड्रॉन करावी लागेल. ज्या पद्धतीने बघा आपण ZT एक काय काढली अल्टिट्यूड काढली कोणावर XY वर त्याच पद्धतीने बघा ज्या पद्धतीने झेड मधून झेड व्हर्टेक्स मधून काय काढली आपण अल्टिट्यूड त्याच पद्धतीने बघा आपल्याला वाय वरून एक काय करायची अल्टिट्यूड ड्रॉन करायची. तर या ठिकाणी बघा आपल्याला सेट स्क्वेअर या पद्धतीने मॅच होत आहे का नाही. त्याच्यानंतर बघा होत आहे का नाही. मग या पद्धतीने आपल्याला काय करायला आपला सेट स्क्वेअर या ठिकाणी काय होत आहे मॅच होत आहे. तर या ठिकाणी बघा मॅच झालेला आहे. तर आपल्याला काय करायचे या व्हर्टेक्स मधून एक काय करायचे परपेंडिक्युलर सेगमेंट काय करायचे
ड्रॉन करायची आहे. या ठिकाणी आपण नाव देऊ बघा या ठिकाणी यल. तर या ठिकाणी बघा वायल काय काढली आपण अल्टिट्यूड काढली. त्याच्यानंतर सिमिलरली ज्या पद्धतीनं झेड मधून काढली, त्याच्यानंतर वाय मधून काढली, आता त्याच पद्धतीने बघा आपल्याला कुठून काढायची एक्स मधून. तर याच पद्धतीने आपल्याला सेट स्क्वेअर ठेवायचा आहे. तर या ठिकाणी बघा मॅच होत आहे का नाही. तर या ठिकाणी बघा होते का. हां, तर या ठिकाणी बघा आपली काय होत आहे सेट स्क्वेअर मॅच होत आहे बघा. या ठिकाणी बेस आणि या ठिकाणी बघा वर्टेक्स काय होत आहे मॅच होत आहे. पण या ठिकाणी बघा आपण या पद्धतीनं काय करणार एक अल्टिट्यूड काय करणार ड्रॉन करणार आणि या ठिकाणी नाव देणार टी. तर या ठिकाणी बघा आपली अल्टिट्यूड कोणत्या झाल्यात बघा झेड टी, त्याच्यानंतर वाय एल, त्याच्यानंतर एक्स टी. सर या ठिकाणी टी नाव आपण रिपीट दिलं, या ठिकाणी आपण नाव देऊ बघा या ठिकाणी बी. तर या ठिकाणी बघा हे जे पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळालं कोणाचं अल्टिट्यूडचं, या ठिकाणी आपण त्याला नाव देणार ओ. आणि हे जे पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळालं आपल्याला कोणाचं मीडियनचं, या ठिकाणी आपण याला नाव दिलं जी. तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येते की हे जे पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे मीडियनचं, पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे अल्टिट्यूडचं, हे एकाच लाईनवर आहे आणि ते कोणत्या लाईनवर आहे या एक्स वायच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं ऑब्झर्वेशन असं आहे की द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ medians that is G and point of concurrence of altitude lies on same line and which is perpendicular bisector ऑफ बेस मध्ये जो असणार बेस कोणती सेगमेंट सेगमेंट एक्स वायला जे परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे झेड टी लाईन त्याच्यावर काय करणार ते लाईज करणार. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं काय लिहिलेलं आहे विच इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बेस सेगमेंट एक्स वाय दॅट लाईन. कोणती आपली ती लाईन तर या ठिकाणी ती लाईन बनत आहे झेड टी. तर या पद्धतीने आपल्याला काय करता येणार क्वेश्चन सॉल्व्ह करता. नंतर आपल्याला बघा क्वेश्चन नंबर 7 दिलेलं आहे ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे फिल इन द ब्लँक्स. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे पॉईंट जी इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल एबीसी आणि त्याच्यावर आधारित बघा आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले आहे. तर आपण ज्यावेळेस सुरुवातीला लेक्चरमध्ये सेकंड लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की मीडियनचं जे पॉईंट ऑफ कॉन्करन्स असते त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो आणि त्या सेंट्रॉइडचं काम असते की प्रत्येक मीडियनला 2:1 मध्ये काय करते ते डिवाइड करते. तर या ठिकाणी लिहायचं कसं ते देखील आपण तुम्हाला सांगितलेलं होतं. तर या ठिकाणी आपण त्याला लिहू शकतो की मीडियनचा बघा या ठिकाणी फर्स्ट जी मीडियन आहे एपी याचा जो मोठा पार्ट आहे तो बघा आहे एजी आणि छोटा पार्ट आहे बघा या ठिकाणी जीपी. तर या ठिकाणी आपण लिहिणार एजी अपॉन जीपी इक्वल्स टू नेक्स्ट जी सेकंड मीडियन आहे बघा बी क्यू त्याचा जो मोठा पार्ट आहे बघा या ठिकाणी आपण लिहू शकतो बी जी अपॉन जी क्यू इक्वल्स टू नेक्स्ट जो थर्ड मीडियन आहे बघा या ठिकाणी सी आर तर याचा मोठा जो पार्ट आहे सी जी अपॉन जी आर आणि हे जे रेशिओ असतो हा असतो 2:1. तर या ठिकाणी बघा काही एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. तर या ठिकाणी बघा जर आपल्याला गिवन असेल पूर्ण जी सेगमेंट आहे प्रत्येक मीडियनसाठी हाच कन्सेप्ट लागणार आहे. तर या ठिकाणी बघा जर आपण मीडियन एपीची जर लेंथ या ठिकाणी बघा आपल्याला दिलेली असेल 12 जर 12 दिलेली आहे तर या ठिकाणी बघा आपण याला काय करायचं 3 ने डिवाइड करायचं 3 चूक 12. तर छोटा जो पार्ट असणार जीपी हा असणार 4चा आणि मोठा पार्ट याच्या काय असणार दुप्पट असणार. परत बघा या ठिकाणी आपल्याला जर एपी दिलेली आहे बघा या ठिकाणी 15 तर याला डिवाइड करायचं बघा या ठिकाणी 3 न तर 3 5 15 छोटा पार्ट बघा या ठिकाणी येणार 5चा आणि मोठा पार्ट त्याच्यात दुप्पट कितीचा येणार 10चा. याच्या उलट बघा जर आपल्याला छोटा पार्ट बघा या ठिकाणी 5 दिलेला असेल तर मोठा पार्ट या ठिकाणी काय येणार 10 येणार आणि टोटल काय येणार 10 अधिक 5 किती येणार 15 येणार. तर या ठिकाणी बघा आपल्याला फर्स्ट क्वेश्चन याच्यावरच आधारित बघा या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला छोटा पार्ट आरजी ची लेंथ बघा या ठिकाणी 2.5 दिलेली आहे तर मोठा पार्ट त्याच्या दुप्पट जीसी किती येणार 2.5 ची दुप्पट 5.
आपल्याला या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आणि आपल्याला काय करायचं सिस्टमॅटिक पद्धतीनं काय करायचंय सॉल्व्ह करायचंय. तर या ठिकाणी बघा आर जी आणि जी सी आपल्याला या ठिकाणी दिसते म्हणून या रेशो सोबत काय करायचंय सॉल्व्ह करायचंय. तर या ठिकाणी बघा आपल्याला जी सी काढायचे, ला आपण जी सी देखील लिहू शकतो आणि आर ची व्हॅल्यू आपल्याला बघा या ठिकाणी 2.5 दिलेली आहे इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 1. त्याच्यानंतर बघा आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन जी इंटू 1 काय होणार जी. त्याच्यानंतर 2.5 इंटू 2 तर या ठिकाणी बघा काय मिळालं आपल्याला 5. शॉर्टकट मेथडनं देखील आपल्याला काय करता येते आन्सर काढता येते ज्या ठिकाणी आपण या पद्धतीनं या ठिकाणी काढलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला बीजीची लांबी मोठ्या जी मीडियनचा पार्ट आहे बीजीची लांबी 6 दिली. याचा अर्थ जे छोटा पार्ट आपल्याला काय विचारलं पूर्ण विचारलं. बीजीची लांबी जर 6 असेल तर याच्या अर्धी ही असेल 3 आणि पूर्ण जी लांबी येणार ती किती येणार बघा या ठिकाणी बी क्यू जी येणार ती बीजी प्लस जी क्यू म्हणजे किती येणार 9 येणार. तर सेकंड क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय गिवन आहे बीजी आणि बी क्यू रेशिओ कुठे दिसते तर या ठिकाणी बघा या ठिकाणी लिहिणार आपण बीजी अपॉन जी क्यू इक्वल्स टू 2:1. त्याच्यानंतर बघा आपल्याला बीजीची लेंथ दिलेली आहे 6 जी क्यू इक्वल्स टू 2:1. त्याच्यानंतर आपण करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू 1 इक्वल्स टू 2 इंटू जी क्यू 6 इंटू 1 6 2 इंटू जी क्यू. त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर बघा काय होणार डिवाइड. तर या ठिकाणी जर भागाकार केला तर आपल्याला जी क्यूची लेंथ या ठिकाणी मिळाली 3. तर आपल्याला काय विचारलं बी क्यू विचारलं पूर्ण व्हॅल्यू विचारली म्हणून या ठिकाणी आपण काय करणार बी क्यू बरोबर बीजी प्लस जी क्यू. तर बी क्यू बरोबर 6 अधिक 3 तर बी क्यू बरोबर या ठिकाणी काय मिळाले आपल्याला 9. तर या ठिकाणी बघा फर्स्ट एक्झाम्पल मधून काय कळालं तुम्हाला की जर छोटा पार्ट दिलेला असेल 2.5 तर मोठा पार्ट येतो बघा त्याच्या दुप्पट. सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कळालं की मोठा पार्ट जर 6 दिला तर छोटा पार्ट कितीचा आहे तो 3 6 आणि आपल्याला पूर्ण व्हॅल्यू काढता येते. तर या ठिकाणी बघा नेक्स्ट जो थर्ड क्वेश्चन आहे याच्यामध्ये बघा आपल्याला पूर्ण लांबी दिलेली आहे 6. तर या ठिकाणी मी तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं की पूर्ण लांबी जर 12 असेल तर छोटा पार्ट येतो 4चा मोठा पार्ट येतो त्याच्या दुप्पट 8चा. तर याच पद्धतीने बघा आपल्याला पूर्ण एपीची लांबी दिलेली आहे 6. तर या ठिकाणी आपल्याला डिवाइड करायचं आहे 3 न. तर हा जो लहान पार्ट येणार हा येणार 2चा आणि मोठा पार्ट येणार 4चा. मात्र आपल्याला काय करायचं सिस्टमॅटिक पद्धतीने काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे. तर या ठिकाणी बघा एजी जीपी कुठे येते तर या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा एजी अपॉन जी पी इक्वल्स टू 2:1. त्याच्यानंतर एजी इक्वल्स टू एजी इंटू 1 काय मिळणार एजी आणि या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 2GP याला देणार बघा या ठिकाणी इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर बघा आपण एपी ला काय लिहू शकतो की एपी बरोबर एजी प्लस जीपी काय लिहिणार एजी प्लस जीपी. तर एपी ची लेंथ आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे बघा 6. त्याच्यानंतर एजी ॲज इट इज आणि सॉरी एजीच्या जागी आपण काय लिहू शकतो बघा या ठिकाणी 2 टाइम्स जीपी प्लस जीपी. तर या ठिकाणी बघा 6 बरोबर 2GP प्लस 1GP या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 3GP. त्याच्यानंतर 3 या ठिकाणी काय तर मल्टिप्लाय इकडे आल्याच्या नंतर बघा या ठिकाणी काय होणार डिवाइड. तर या ठिकाणी बघा 3 1 3 3 2 6 तर जीपी ची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 2. जीपी ची लेंथ आपल्याला किती मिळालेली आहे 2. तर एजी ची लांबी बघा या ठिकाणी आपल्याला इक्वेशन फर्स्ट मध्ये काय करावं लागेल पुट करावं लागेल. पुट जीपी इक्वल्स टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. एजी बरोबर 2 इंटू 2 या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 4. तर एजी ची लांबी या ठिकाणी आपल्याला मिळाली किती मिळाली या ठिकाणी 4. त्याच्यानंतर बी क्यू ची लांबी या ठिकाणी आपल्याला किती मिळाली 9. आपल्याला शॉर्टकट मेथडने देखील आपल्याला काय करता येते सॉल्व्ह करता येते आणि या पद्धतीने सिस्टमॅटिक मेथडने देखील काय करता येते सॉल्व्ह करता येते. तर या ठिकाणी बघा आपण आजच्या लेक्चरमध्ये आपला पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट काय केलेला आहे कंप्लीट केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण की कशा पद्धतीने आपल्याला मीडियन आणि अल्टिट्यूड काढता येतात ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त काय करा शेअर करा. धन्यवाद.